मंगळपुरी खाली बसून किशोर आक्रमण सोडवताना या ठिकाणी पाहत असताना प्रतिभाचा प्रयत्न आहे मध्यरक्षकाचा चारक्षी नजर सुरेख पकड आहे पुढे डबा दिली माध्यमातून पुढील पंचायतला भविष्यात खेळाडू आपण पाहत असतो नेत्रदीपकाशी लढत पाहताना या स्पर्धेच्या निमित्तानं लाख मुलांची स्पर्धा डोळ्याचं पारणं फिरणारी स्पर्धा रंगतदार लढतीच्या निमित्तानं गर्दी क्रीडाच्या स्पर्धेचा असल्यास खेळासाठी तर जरूर सज्ज असणार यात काही शंका नाही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासह देशातल्या एकूण 18 संघांना आपण सहभागी केलं मोठी इच्छुक होती आपण काय बिघडले बालाजीला त्या ठिकाणी पास केला आता पॉईंट मिळतोय माने हातमारा सगळे रीडर्स आपण त्या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहतोय रंगतदार अशा लढती आहेत माजी शाखा प्रमुख आदरणीय माजी विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आदरणीय छोटू सावंत सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत चालू उपांत्यपूर्व सामन्यानंतर होणाऱ्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यासाठी पहिला पुकार भारत पेट्रोलियम मुंबई शहर विरुद्ध मुंबई पोस्टल मुंबई शहर संघनायक प्रशिक्षक व्यवस्थापक आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यासाठी अप्रतिम प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं आपण स्टार्ट मध्ये आणि मानी जो फाईट मित्रांनो यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास उंचावतो प्रयत्न दमदार होताना स्पर्धेच्या निमित्तानं आपण रंगतदार अशा लढती या ठिकाणी अनुभवत असताना मूळचा आपण पाहिलं तर महाराष्ट्रातला हा गिरणी कामगारांचा एक लाल मातीतला असणारा खेळ
आज निश्चित स्वरूपात आपल्याला स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचं स्मरण करावं लागेल. कारण ज्या खेळाला मुंबईत प्रारंभ झाला, आज आपण मुंबईसह महाराष्ट्र देशात आहे आणि 7 समुद्र पलीकडे हा खेळ गेला. स्पॉन्सर्स असतात, प्रोच असणार युग आहे. तुमच्यामध्ये जर गुणवत्ता आहे तर गुणवत्तेला संधी जरूर मिळते आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय प्रोच्या माध्यमातून असेल ही आमच्या ओम ज्ञानदीपची स्पर्धा घेण्याचं उद्दिष्ट तेवढं आहे की व्यावसायिक क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांमध्ये खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्या खेळाडूंचं असणारं आयुष्य उज्ज्वल झालं पाहिजे या उद्देशाने ही स्पर्धा आपण घेतोय. स्वरूप आपण पाहतो मित्रांनो. एक नाव आपण आवर्जून घेणार कारण पूर्वीच असणारा स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचं स्मरण करत असताना आज ही स्पर्धा 7 समुद्रा पलीकडे जी नेली त्या प्रोचे असणारे शिल्पकार म्हणून ज्यांना आपण पाहतो ते चारू शर्मा आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहतोय अनेकांना संधी असते. गुणवत्ता आपल्याला सिद्ध करावी लागते. करोडोंची बोली आपल्याला लागते. त्यातले काही महाराष्ट्रातले खेळाडू देखील आपण पाहतो. पुढे पुन्हा एकदा सामन्याकडे अनिकेत माने आक्रमणासाठी TMC ठाणे महानगरपालिका या संघाकडून आपण पाहतो. क्रीडा रसिकांच्या साक्षीनं त्यातून अविस्मरणीय सोहळ्यास आपण साक्षीदार आहोत, शिलेदार आहोत. दमदार होता, दमदार. महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य म्हणून या खेळाडूकडे आपण पाहतो. अभिषेक भोंगले नेत्रदीपक असं प्रदर्शन आहे आपण पाहतो. पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून जर्सी नंबर 2 पुन्हा एकदा विदर्भ नॅशनल जावेद पठाण येतो. मित्रांनो हीच ती महाराष्ट्राची माती जिथं प्रत्येक खेळाडू फक्त खेळत नाही तर इतिहास घडवतो आणि त्यातून अनेक छत्रपती अवॉर्ड अर्जुन पुरस्कार जिंकतो. या इतिहासाचे असणारे अध्याय आहेत आपण पाहतो. महत्वाचं क्षण पण त्या स्पर्धेच्या निमित्तानं पण पाहत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या स्पर्धेचे असणारे प्रमुख प्रायोजक ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्रायोजित केलेलं आहे ते रिव्हर्सिल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डॉक्टर देवदत्त चंगडकर डायरेक्टर आणि CEO यांचं काही क्षणात या ठिकाणी आगमन होणार आहे. नवीन भूमिका पेंडिंग वाला आहे बघ पोरगा आदित्य बाहेर घेऊन गेलो. या स्पर्धेच्या निमित्तानं ठाणे जिल्ह्यातलं एक कबड्डीतलं असणारं आपल्या सगळ्यांना मोटिवेट करणारं व्यक्तिमत्व जे ठाण्याचे असणारे विद्यमान उपमहापौर आहेत आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आदरणीय कृष्णादादा पाटील यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होतं. अप्रतिम प्रयत्न आपण पाहत असताना
काही क्षणांसाठी आपण थांबतोय. महत्वाच्या या अत्यंत रोमहर्षक अशा लढती आपण पाहतो. क्रीडांगण क्रमांक 1 वर्षी ही आपण एकच क्रीडांगण आज आपण ठेवतोय, कारण 3च फक्त मॅच आहेत. महिला भगिनींसाठी विनंती आहे की आपल्यासाठी आरक्षित अशी जागा आहे, ठीक आहे, पण आज आपण एकाच क्रीडांगणावरती मॅच पाहत असताना प्रत्येकाला जवळून मॅच पाहण्याची असणारी अपेक्षा आहे, आवड आहे, त्या माध्यमातून आपण पाहतोय त्या क्षणांचा प्रयत्न करत आहे. त्या ठिकाणी डॅश करायचा आहे, मात्र आपण पाहतो मिडल क्रॉस करण्याचा प्रयत्न जरूर होताना तो जावेद पठाण. थोड्याच वेळात आपल्याला ड्रॉपकडे देखील जायचं आहे. मंडळाचे सगळे ज्येष्ठ पदाधिकारी आदरणीय दाभोळकर साहेब, सन्मान्य संचालक, त्याचबरोबर आमचे व्यवस्थापक, सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊया. या स्पर्धेच्या निमित्तानं ठाण्याचे सन्माननीय उपमहापौर, त्याचबरोबर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आदरणीय अध्यक्ष आदरणीय कृष्णा राजू पाटील साहेब यांचं थोड्याच वेळात त्या ठिकाणी आगमन होत आहे. मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय गुरव साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण सन्मानाकडे वळतोय. या स्पर्धेसाठी विशेष ज्यांचं आपल्याला सहकार्य लाभतंय ते करूर वैश्यता प्रभादेवीच्या प्रधान कार्यालयाचे शाखा प्रबंधक सन्मान्य संतोषजी कुमार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. सन्मान्य गुरु साहेब आणि बंदरकर साहेब आपण आपल्या शुभास्ते सर्वप्रथम करूर वैश्य बँक प्रभादेवी प्रधान कार्यालयाचे आदरणीय शाखा प्रबंधक संतोष कुमार सर यांना आपण सन्मानित करूया. फोटोग्राफर फोटोग्राफर दिनेश दादा जरा फोटो या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य संतोष कुमार साहेबांना आपण सन्मानित करतोय, पण ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं कबड्डीतला स्तर, ठाण्यातला स्तर भूषण व्यक्तिमत्व, ठाण्याचे सन्माननीय उपमहापौर, त्याचबरोबर आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय कृष्णा राजू पाटील सर यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत आपलं ओम ज्ञानदीप मंडळ आयोजित राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धा 2026च्या आजच्या अंतिम सायंकाळच्या सत्रात टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करीत आहोत आदरणीय सन्माननीय श्री कृष्णा राजू पाटील सर. कृष्णा राजू पाटील सर
धुळ्यात साहेब ठाण्याचे असणारे उपमहापौर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांच्याच ठाणे महानगरपालिकेचा संघ साहेब उपाध्यक्षासाठी खेळतोय. त्यांची लढत आहे ती युवा पलटण समोर आपण पाहतोय आणि निश्चित स्वरूपात भविष्य उज्ज्वल खेळाडूंचं होतं असे लोकप्रतिनिधी असतात. स्वतः साहेब ठाण्याचे असणारे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचा असणारा प्लॅटफॉर्म जरूर भविष्यात मिळू शकतो. पुढे पुन्हा एकदा खेळाकडे आपण पाहत असताना आक्रमणासाठी या ठिकाणी सज्ज होतो. पुन्हा एकदा अभिषेक भुंगे जो युवाला लीड करतो आपण पाहतो. फ्युचर कोर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड अर्थात युवा पलटण. अप्रतिम प्रयत्न, एक श्वास एक दम आणि त्या दमात दडलेला विजय आणि त्या माध्यमातून एक आपला जर सुंदर जर खेळ आपल्याला दाखवला तर निश्चित स्वरूपात तो विजय आपण सुकर करू शकतो. या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत जाऊ शकतो आणि बघायचं आहे टीएमसी आणि युवा पलटण याच्यातलं कोण हे करतात. अप्रतिम असा सुपर टॅकल एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न, चांगली स्ट्रगल त्याच्या माध्यमातून पॉईंट मिळताना तो ठाणे महानगरपालिकेसाठी नेतृत्व कसं प्रदर्शन झालं. ठाण्याचा असणारा कर्णधार ठाणे महानगरपालिकेचा कर्णधार परेश म्हात्रे जो हुतात्मा छत्रम कालवारचा असणारा खेळाडू आहे. या स्पर्धेचे आमचे सन्मान देणगीदार मंडळाच्या प्रत्येक उपक्रमाला ज्यांची समर्थ साथ असते त्या आदरणीय हेमंतजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाचे उपाध्यक्ष विजय सावंत यांना विनंती करूया आपण आपल्या शिवास्ते आदरणीय हेमंतजी राऊत यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. व्यासपीठाच्या मध्यभागी सन्मान होईल आदरणीय सन्माननीय हेमंतजी राऊत साहेबांचा. हेमंतजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मॅट शूज यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतात. मंडळाच्या स्तराच्या खेळून आपण जी टीम आहे मंडळाची त्यासाठी आपल्याला मॅटचे शूज त्यांनी आपल्याला प्रायोजित केलं होतं. महिला आणि पुरुष लोक पुढे पुन्हा एकदा आपण पाहतो सराईसाठी या ठिकाणी सज्ज होतोय तो साईराज कुंभार. गतवर्षी प्रभादेवीची स्पर्धा खेळून मित्रांनो गाजवली होती आपण पाहतो तोच साईराज कुंभार. चांगलं स्टेपिंग आपण या खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतो. भविष्य उज्ज्वल आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी 3 सख्खे भाऊ आहेत त्यातले 2 अर्थात चढाई करणारा हा साईराज कुंभार आणि ओंकार कुंभार हे दोघे ठाणे महानगरपालिकेकडून खेळतात. तर श्रीपाद कुंभार यांचा आणखीन एक भाऊ तो मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून खेळतो. तर त्यांचा आणखीन एक भाऊ आपण पाहतो अर्थात नितीन कुंभार जो बेस्ट रेल्वे केला आहे. एका घरात 4 व्यावसायिक गटातले प्रयत्न आपण पाहतो या ठिकाणी परेश म्हात्रे ज्या खेळाडूला आपण पाहिलं ज्युनियर नॅशनल मध्ये आपण पाहिलंय. ठाणे जिल्ह्याला अनेक वर्ष डील करतो नेत्रदीपक असा खेळाडू स्थानिक संघ त्याचा हुतात्मा शांताराम कालवार. आपण पाहताना बेंगल वॉरियर्स या ठिकाणी आपण पाहतोय सिद्धेश काटकरे स्थानिक संघ अंकुर मुंबई शहर. चढाई करताना आपण किशोर जपला पाहिलं. स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहत असताना आपण पाहतो ओम दांडी मंडळ आयोजित मंत्रितांची भव्य दिले राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धा 2026. पुढे सामन्याला प्रारंभ होताना टीएमसी ठाणे महानगरपालिका थोडासा पिछाडीवरती जरूर आहे. मात्र
गुणवत्ता ठासून भरले, कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूने सामना जिंकवला जाऊ शकतो, इतकी जबरदस्त क्षमता आहे. आपण पाहतोय दोन्ही संघ तितकेच बोला असे आपण पाहताना एका बाजूला युवा पंचायतचे असणारे प्रशिक्षक आमचे आदरणीय संग्राम सर आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला कबड्डीसाठी खूप मोठं योगदान देणारं ठाणे जिल्ह्याचं असणारं कबड्डीचं वैभव आदरणीय म्हात्रे सर या ठिकाणी आपण पाहत असताना पुणेरीचा असणारा हा उडवता सितारा ज्याला फेडरेशन कपमध्ये पाहिलं होतं. राईट हेडर त्याला आपण या ठिकाणी टच तर केलंय, पुश केलंय. शिवछत्रपती आणि भारत पेट्रोलियमचे असणारे माजी व्यावसायिक आदरणीय प्रताप शेट्टी सर स्वागत आहे. सन 2019 शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला प्रताप शेट्टी सर आपण चेअर बरी सगळ्यांसाठी सन्माननीय राहुलजी अंधुले यांचं सहकार्य आहे. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय राहुलजी अंधुले. विनंती करणाऱ्या आपण आदरणीय राहुलजी अंधुले सामाजिक क्षेत्रातले महत्वाचं नाव त्यांना आपण सन्मान करूया. एक कबड्डी खेळाडू एक ब्रह्मा विश्व महेश याच्याकडून जर आपण पाहिलं आणि आज एक कुशल क्रीडा संघटक म्हणून राहुलजीकडे आपण पाहतो, तर त्याचा सर विशेष सन्मान या ठिकाणी आपण करता. मुंबई पोलीस या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय संदीपजी कुसळे मुंबई पोलीस दादर पोलीस स्टेशन. मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं मंडळाचे हितचिंतक आदरणीय मिलिंदजी पाटील सर उपस्थित आहेत. माजी राष्ट्रीय खेळाडू मिलिंदजी पाटील, खूप खूप स्वागत आहे आपलं.
या स्पर्धेच्या निमित्तानं खास जर्मनीहून आपले एक पर्यटक या ठिकाणी आहेत, कबड्डी प्रेमी आहेत, गाफा आणि रुकास त्यांचं पण मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करीत आहोत. गाफा आणि रुकास, we warmly welcome Gafa and Rukas from Russia and Germany. The Om Nandip Mandal Kabaddi competition. It's pleasure to have you with us. Wishing you a great experience. मी विनंती करतो ओम नांदीप मंडळाच्या वतीने जर टाळतो ते गाफा आणि रुकास साठी. It is an unforgettable memory for us, Om Nandip. Welcome, Gafa and Rukas. Thank you very much. नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे, चिपळूण, रत्नागिरी आपल्या सर्वांचं ओम नांदीप मंडळ यांच्या वतीनं आयोजित पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या अंतिम सायंकाळी मनपूर्वक स्वागत करतो. नेत्रदीपकाची स्पर्धा, डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं फुल स्पीड मध्ये आलेला खेळाडू आपण पाहिला. नेत्रदीपक असं त्याचा एफर्ट्स आहे. पुढचा राजस्थानचा असणारा किशोर जत, मॅन फ्रॉम पुणे. मुंबईच्या अंकुर क्रीडा मंडळाचा स्थानिक खेळाडू बायगल वॉरियर्सचा सिद्धेश तटकरे आक्रमणासाठी सज्ज आहे. जर्सी नंबर 88. कबड्डीच्या परिभाषेत त्याला स्कॉर्पियन किक म्हणतात. दोन्ही हात टिकून किक देणं एक खासियत केली, प्रयत्न केला, मात्र इथं पकड होते, प्रयत्न दमदार होत आहे. चांगली स्ट्रॉंग कबर आपण पाहत असताना डिफेन्स एकदम जबरदस्त आपण पाहतोय. त्या स्पर्धेच्या निमित्तानं अर्थात युवाचा काय नजाकत आहे, खासियत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं अत्यंत सर्वांग सुंदर अशा पकडी आपण या स्पर्धेत जरूर पाहतोय. एक चांगला बॉडी बॅलन्स आपण पाहतोय. जिद्द, मेहनत आणि त्याग हा एक सुंदर उदाहरण ज्याच्या खेळातून दिसतं आणि भारताचं खरं सामर्थ्य आणि भान आज आपण पाहतो. तुमचा खेळ अत्यंत उजवा यात काही शंका नाही आणि त्याच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात चांगल्या चढाया राहत आहेत, सर्वांग सुंदर पकडी राहत आहेत. तर पुढचं भविष्य तुम्हाला जरूर आहे, यात काही शंका नाही. कारण महाराष्ट्राच्या मातीचा हा हिरा आहे. ज्याला आपल्या देशाच्या खेळानं देशभरात नाव उंचवलं, आज तो हा कबड्डी खेळ त्याच्या यशानं वाढला आपल्या राज्याचा मान. आणि अशा या दिग्गज क्रीडा रसिकांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांना दाखवता येतोय आपला कबड्डीचा खेळ. मंडळाचे हितचिंतक आदरणीय अशोकजी गुराव या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना ठिकाणी आपण सन्मानित करूया. अशोकजी गुराव. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय विनायकजी परब या विनंती आहे आपल्या शुभास्ते आपण सन्मान करूया. थँक्यू व्हेरी मच. ओंकार कुंभार आपण ठाणे महानगरपालिका आक्रमणासाठी सज्ज असताना आपण पाहतोय. आधी गेले रत्नागिरी जिल्ह्यातला गुरुवार खेळून प्रयत्न दमदार होतोय का आपण पाहूया. अप्रतिम असा प्रयत्न होता या खेळाडूचा, मात्र कॉम्बिनेशन टॅकल मजबूत आहे. विशाखापट्टणम आणि गांधीनगर गुजरात या 2 राष्ट्रीय स्पर्धा खेळाडूंना गाजवल्या होत्या. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय संदीपजी वैश्य आणि आदरणीय अभिजितजी गुप्ता मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्तानं.
सुशीलभाई कारखानीस देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. विदर्भ नॅशनल इथे काम गुणवाल काढू जावेद पठाण कमबॅक करतोय. आतापर्यंत 16 गुणांची आघाडी आहे युवाकडे. बघे ती आघाडीची घोडदौड तशीच ठेवतात की आघाडी तोडण्यात यश मिळते ते टीएमसीला येणारा काळ ठरणार स्पर्धेच्या निमित्तानं. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला विशेष सहकार्य असणारे आमचे आदरणीय संदीपजी वैश्य असतील. दादरची जी दही इटी मोठ्या उत्साहात आयोजित करत असतात आणि ओम ज्ञानदीप मंडळाला गेली 3 वर्ष आपल्याला हॅट्रिक दही फोडण्याचा मान जे देतात ते सन्माननीय 192 असणारे सरकाराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण संघ अभिषेक गुप्ता, ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय सुशीलभाई कारखानीस या स्पर्धेच्या निमित्तानं पोलीस परिवाराचे खजिनदार आणि मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय एबीपी माझाचे रुपेशजी शेलार यांच्या ठिकाणी आगमन झाले. खूप खूप स्वागत आहे रुपेशजी शेलार. व्यासपीठावरच्या असणाऱ्या दिग्गजांच्या साक्षीने आपण हा कबड्डीचा थरार कबड्डीचा द्वंद्व या ठिकाणी अद्भुत असताना एकापेक्षा एक असे दर्जेदार खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय.
रंगतदार अशा लढती या ठिकाणी आपण अनुभवत असताना किशोर जत आक्रमणासाठी मॅन फ्रॉम राजस्थान राईट हेडर आहे युवाचा ओंकार गुब्बार अस्तित्व पणाला लावा लागेल. कमबॅक करायचं असेल तर मित्रांनो श्रम सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालू शकतो. प्रयत्न दमदार आहे मात्र आपण पाहतोय डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत त्या ठिकाणी आमचे प्रोचे पंच अत्यंत चाणक्य असे पंच मुंबई ब्रदर्स यांचे सन्मान्य आत्मारामजी चव्हाण त्या ठिकाणी सज्ज आहे. रिव्ह्यू आहे आपण पाहूया. सगळ्यात विनंती आपण लकी ड्रॉची कुपन सगळ्यांनी आपण या आमचे मंडळाचे पदाधिकारी आपल्यापर्यंत येत आहेत कारण 5 ड्रॉ आपण काढले लकी ड्रॉचे एकूण 5 ड्रॉ सगळ्यांपर्यंत ड्रॉ द्या. थोड्याच वेळात डिजिटल लकी ड्रॉ या ठिकाणी होईल. फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ मध्ये आपण रिव्ह्यू दिले. दोन्ही संघाला प्रोच असणारे सगळे नियम या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न कार्यकारी सदस्य माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय दिलीपजी बोलते सर स्वागत आहे. सामन्यावरती मजबूत अशी पकड आहे आपण पाहतो. तिसरा आणि अंतिम मुद्दा दुसऱ्या उपांत्यपूर्व जाण्यासाठी तिसरा आणि अंतिम मुद्दा मुंबई खेळ विरुद्ध भारत पेट्रोलियम मुंबई खेळ तिसरा आणि अंतिम मुद्दा. चला उपांत्य फेरीची दुसरी लढत थोड्याच वेळात आपण या ठिकाणी घेतो. चालू सामन्यातली महत्वाचा खेळ जे आपण पाहतो चांगली सिंगल आपण पाहतोय सुपर टायगर ऑन आहे. काय मिळतंय काय बिघडते आपण पाहूया. प्रयत्न दमदार झालाय. आपण चारी मुंड्या चित करण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करतो या ठिकाणी आपण पाहतो. दोन खेळाडू आपण पाहत असताना शेवटच्या क्षणी आपण पाहतोय युवाच्या बाजूला निर्णय आपण पाहतो. नेत्रदीपक असं डिफेन्सच्या माध्यमातून नेत्रदीपकाचं प्रदर्शन घेऊ आपण. जर्सी नंबर 13 नंबर 13 ऑन है फाउल पे जर्सी नंबर 13 या स्पर्धेच्या निमित्तानं उपांत्य फेरीची पहिली लढत आहे. उपांत्य फेरीतला जो उपविजेता संघ असेल 2 उपविजेते असणार या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातला आणि त्यानंतरच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यातला. तर त्यांना देखील आपण प्रत्येकी 50,000 आणि चषक देऊन आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आणि माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय दिलीपजी कोलते सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप स्वागत आहे आपलं. आपण ओम गांधीच्या असणाऱ्या व्यासपीठावरती आपला या ठिकाणी सन्मान करीत आहोत. सन्मान्य दिलीपजी कोलते सर. अंकुर स्पोर्ट्स क्लबचे असणारे माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय दिलीपजी कोलते सर. अनेक स्पर्धांमधून आपण पाहिलेलं आहे. आपण पाहिलंय की अबाउट 45 ची जी स्पर्धा मागं मुंबईतली झाली मला आठवतंय आणि त्यामध्ये आपण मिलिंद कोलते सरांचं असणारं पाहिलं होतं खेळताना अंकुरच्या माध्यमातून त्यांना आपण पाहिलं. यावर्षी देवरूखच्या स्पर्धेत देखील ते स्वतः उतरले होते राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये. ते मिलिंद कोलते सर मला परत स्वागत आपलं. त्यानंतर अंकुर क्रीडा मंडळाचे असणारे एक माजी राष्ट्रीय खेळाडू सध्या कुशल क्रीडा संघटक म्हणून ज्याला आपण पाहतो ते आदरणीय सुभाषजी साई या ठिकाणी उपस्थित आहेत.
सुभाष साईचा अंकुर क्रीडा मंडळ, ज्यांचा मुलगा अर्थात प्रो कबड्डी स्टार सुशांत साईला आपण सगळेजण जाणतात. स्थानिक संघ अंकुर क्रीडा मंडळ मुंबई शहर. आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. अनेक चांगले चांगले खेळाडू यांनी घडवले मित्रांनो. या अगोदर आपण दिलीप कोलते सरांना सन्मानित केलं. या सुभाष साई सरांच्या नेतृत्वाने देखील अनेक मोठे खेळाडू हे घडले. जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. त्या स्पर्धेच्या निमित्तानं ही सगळी महत्वाची असणारी रत्न आहेत. त्यांना या ठिकाणी ओम गांधीच्या व्यासपीठावरती आपण सन्मानित करत आहोत. Last 1 minute to play. सगळ्यात निर्णायक क्षण. ओंकार कुमार आक्रमण चढवावं लागेल. एखादी सुपर रेड एकच पुन्हा कमबॅक होतो का ते आपल्याला पाहायचं आहे. एक चुरशीची लढत अनुभवता येते का, तर ती क्रीडारसिक स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत. अद्भुत अविस्मरणीय असा सोहळा, डोळ्याचं पारडं फिरणारा सोहळा. व्यासपीठावरती आमचे छत्रपती एवॉर्डी आदरणीय प्रताप शेट्टी सर आहेत. त्याचा देखील तेजोमय आलेख आपण जरूर ऐकणार आहोत. त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. मुंबई उपनगरकडून गेल्या अनेक वर्ष आपण त्याला पाहिलं. आक्रमणासाठी आपण पाहतो या ठिकाणी युवाच्या माध्यमातून आणखी एक मोहरा आणि एक महत्वाची लढत, डोळ्याचं पारडे फेडणारी लढत या ठिकाणी आपण पाहतोय.